हाय हॅलो नमस्कार, मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ आणि श्रावण महिना चालू झालेला आहे, त्यामुळे श्रावण महिन्याच्याही सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज पहिला श्रावण सोमवार आहे। तसा तर हा व्हिडिओ मला वाटतं 2 ते 3 दिवसापूर्वीचा आहे। जेव्हा माझं घर मी क्लीन केलं होतं त्यानंतरची बऱ्याच गोष्टी अशा होत्या ज्या शेअर करायच्या होत्या मला, पण असं होतं की घरात एवढी धूळ आणि एवढं घाण झालं होतं घर। प्रत्येक गोष्ट मला धुवून वापरावी लागली, प्रत्येक गोष्ट मला धुवून घ्यावी लागली, त्यामुळे तेवढं मला शेअर करणं शक्य होत नव्हतं। आणि बऱ्याच महिन्यानंतर आल्यामुळं कसं झालं होतं की घर खूप घाण होतं। आणि याच्या आधी कसं व्हायचं, आता तरी मी 3-3.5 महिन्यानंतर आली आहे, पण त्याच्या आधी मी आले तरी पण 2 किंवा 3 दिवसासाठी यायचे फक्त गावावरून मुंबईला। त्यामुळे आल्यानंतर फक्त वरवरती घर साफ व्हायचं, म्हणजे फरशी पुसून घेणं किंवा जळमाटं काढणं। डीप क्लिनिंग काय घराची झालीच नव्हती। मला वाटतं गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये घराची डीप क्लिनिंग ही अजिबात झाली नव्हती। प्रत्येक वेळी मी जेव्हा येईल तेव्हा 2-3 दिवस, कधीतरी 4 दिवस राहायचे, त्यावेळी फक्त मी वर घर स्वच्छ करून जायचे। आणि ह्यावेळी मग 3च महिन्यानंतर आल्यानंतर बरंच घर घाण झालं होतं। तर झालं असं की मग घरातली सगळा कचरा पहिला बाहेर काढून टाकला, नको असलेल्या वस्तू सगळ्या काढल्या, आणि त्यानंतर मग अजून मला डीप क्लिनिंग करायचं आहे, पण वरच्यावरती मी घर स्वच्छ केलेलं आहे। तर त्याचेही व्हिडिओ आता तुम्हाला हळूहळू येतीलच। तर त्याआधी बघा, मिशोवरून मी काही प्रोडक्ट्स वगैरे मागवले होते गावाकडून येण्याआधीच। तर इथं हा ड्रेस मागवला आहे। तर हा ड्रेस मी स्काय ब्लू कलरमध्ये घेतलेला आहे। का कोणता कलर म्हणतात मला माहीत नाही, कारण माझ्या बेडशीटचा आणि त्याचा कलर सेमच झाला होता ड्रेसचा। तर ड्रेस खूप छान आहे आणि कपडा पण खूप छान आहे, जाड कपडा आहे, जेणेकरून पातळ असा कपडा वगैरे काही नाही आहे। परत त्याला हातालाही प्रिंट आहे, लेस आहे, आणि पॅन्टच्या पायाच्या ठिकाणी सुद्धा लेस आहे, म्हणजे बॉटमला सुद्धा लेस आहे। आणि मेन म्हणजे पॅन्टला छान असा एक किस्सा आहे, ज्याच्यामध्ये आपला मोबाईल, पैसे किंवा छोटीशी पर्स वगैरे व्यवस्थित बसू शकते। आणि कपडे क्वालिटी 1 नंबर आहे। आणि ते सगळ्यात मस्त म्हणजे त्याची ओढणी। ड्रेसवरती जास्त काही प्रिंट नाही आहे, ड्रेसवर फक्त गळ्याला प्रिंट आहे, पण ओढणीमुळे ह्या ड्रेसचा लुक खूप छान येतो। फक्त मला काय झालं, मी 2XL मागवल्यामुळं मला थोडासा बोटाला हा आवळ बसायला लागला आहे, त्यामुळं मी तो घातला नाही। पण जर मी घातला तर व्हिडिओमध्ये तुम्हाला एका साईडला कुठेतरी दाखवेन कसा एकदम म्हणजे फिट बसला होता, कारण मला 3XL मागवायचा होता, पण त्याच्यामध्ये अवेलेबल नव्हता, त्यामुळे मी 2XL मागवला। पण रिटर्न नाही करणार आहे मी, कारण मी थोडं तर वजन कमीच करते आहे। तर आज ना उद्या होऊन जाईल, किंवा कोणाला तरी गिफ्टमध्ये द्यायला पण चांगला आहे तो। तर त्याच्यानंतर बघा, ही एक मी ऑइल बॉटल मागवली होती, जी आता खूपच ट्रेंडिंगला आहे। तर ही सुद्धा खूप छान आहे, क्वालिटी पण चांगली आहे, 200च्या मानानं बरी आहे म्हणेन मी, कारण जी बॉटल आहे ती खालची काचेची आहे आणि वरचं लीड आहे ते प्लॅस्टिकचं आहे। तर या दोन्ही गोष्टींची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तुम्हाला जर आवडलं असेल किंवा घ्यायचं असेल तर नक्कीच तिथून तुम्ही क्लिक करू शकता त्या लिंकवरती। तर चला बाकीच्या कामांना सुरुवात करते। अजून माझं बरंच आवरायचं आहे, म्हणजे कपाटा वगैरे काढून स्वच्छ करायचे आहेत, किचनमधल्या ट्रॉल्या वगैरे काढायच्या आहेत, किचनची कपाटं स्वच्छ करायचे आहेत। पण मी बऱ्यापैकी जास्त करून हॉलवरती लक्ष ठेवलं होतं। हॉल आणि बेडरूम मी सगळं बेड वगैरे काढून स्वच्छ केलं, कारण फक्त कपाटं राहिली कपड्याची। कारण मग मी ज्यावेळी पुढे 8 दिवस आले होते ते घर साफ करण्यासाठीच आले होते, कारण मला बोलले होते की ते गेल्या महिन्यात आले होते तेव्हा घर खूप घाण झालेलं आहे, त्यामुळे माझ्या आधी तू जाऊन घर स्वच्छ कर। त्यामुळे ते आले की मग कोणी ना कोणीतरी येतं आणि मग बाहेरच्या रूममध्येच म्हणजे हॉलमध्येच बसतं, त्यामुळं मी पहिल्यांदा हॉल सगळा व्यवस्थित डीप क्लिनिंग करून घेतलेला आहे। हॉलमधलं एक तिजोरी ठेवलेली आहे, ती तेवढी साफ करायची आहे माझी। आणि किचन वगैरे मी बऱ्यापैकी स्वच्छ केले, फक्त जी कपाटं बंद आहेत किंवा कॅबिनेट आहेत ते सगळं फक्त स्वच्छ करायचं आहे। तर तेही हळूहळू आता करेन, कारण एकदमच लोड काढला की मलाही त्रास होतो। त्यानंतर मग कसं होतं, आता मी इथंच आहे तर मला क्लास वगैरे लावायचा आहे किंवा जॉबचं पण मी बघते आहे, पण बघू आता जे होईल तसं। तर जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत घर तर नक्की डीप क्लिनिंग होणारच आहे। त्यानंतर आले किचनमध्ये आणि बघा लगेच मग सकाळची नाश्त्याची जी काही भांडी घासून ठेवली होती ती पहिलं लावून घेतली, आणि नंतर इथं मग जेवण बनवायला घेतलं, कारण मला येऊन 8 दिवस झालेत आणि आज येणार आहेत। मग म्हटल्यावरती मला सगळं जेवण बनवायचं होतं, म्हणून पहिला मी डाळ कुकरला लावून घेतली। तर ते बोलले होते मला की दुपारपर्यंत येईन, त्यामुळे मी सगळंच जेवण बनवलं होतं इथं, म्हणजे फक्त भात बनवला नव्हता, पण कुकरला डाळ लावली होती, आणि त्यानंतर दुधीची पण भाजी केली होती आणि चपात्या केल्या होत्या। पण ते काय उशीरच आले संध्याकाळी, त्यामुळे मग ते जेवण तसंच राहिलं।
त्यानंतर मग जे काही सगळ्या वस्तू ठेवायच्या होत्या त्या सगळ्या ठेवायला घेतल्या इथं. तर ह्या बुशा आणि जे टेडी वगैरे होते ते सगळं मी मशीनला धुवून घेतलं होतं आणि मशीनमध्ये खूप छान निघतात, ते स्वच्छ होतात. ते वाळायला मी इथं फॅनखालीच ठेवलं होतं, कारण बाहेरचं वातावरण पावसाचं आहे, ते काही वाळत नव्हते लवकर. आणि मशीनमध्ये चांगले ड्राय झाले होते, त्यामुळे मला वाटतं 2-3 तासामध्ये ते छान असे वाळलेले पण. त्यामुळे फॅन फास्ट करून मी फॅनखालीच ठेवले होते. आणि त्यानंतर सोफा वगैरे व्यवस्थित करून घेतला. बऱ्याच गोष्टी अशा असतात की ते आपण वेळेवर करत नाही, त्यामुळे ते तशाच पडून राहतात. आणि माझ्याकडून हेच झालं होतं. सोफा मी प्रत्येक वेळी आले की ढकलून घेऊन किंवा त्याच्या पाठीमागची घाण नव्हते काढत. बऱ्याच गोष्टी अशा होत्या. आणि यावेळी 3-3.5 महिन्यानंतर आल्यानंतर आणि त्यात पावसाचं वातावरण म्हटल्यावर सोफ्याला एकदम अशी लेदरचा सोफा असल्यामुळे त्याला अशी बुरशी धरल्यासारखी झालं होतं. आणि त्याच्यामुळं ना ज्या दिवशी आले त्या दिवशी बघूनच डोकं फिरलेलं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पहिल्यांदा मी सोफा स्वच्छ करून घेतला होता. तर आता हळूहळू डीप क्लिनिंग पूर्ण म्हणजे किचनचं तरी करावं लागणारच आहे मला पूर्ण. त्याआधी रेशन भरायचं आहे, म्हणजे सामान भरायचं आहे, डाळी वगैरे, तर तेही भरल्यानंतर एकदमच सगळं होऊन जाईल. पहिला मी ब्लॅक कॉफी घेतली आणि मग खाली जाऊन सगळ्या भाज्या आणल्या, मला ज्या काही भाज्या आणायच्या होत्या त्या. आणि मग त्या लगेच धुवून घेतल्या आणि टॉवेलवरती सुकायला टाकल्या. कारण आता पावसाचे दिवस आहेत, तसेच जर आपण फ्रीजमध्ये ठेवलं की त्याच्यावरती घाण माती वगैरे लागलेली असते आणि त्यामुळे भाज्या लवकर खराब होतात. त्यामुळं मी आणले की भाज्या लगेच धुवून घेते. आणि ही कोविडपासून लागलेली सवय आहे आणि ही एक चांगली सवय लागलेली आहे आपल्याला, असं मला वाटतं. त्यानंतर कांदा आणि लसूण पण आणलं होतं, घरचं होतं. अहो म्हणत होते 1-2 किलो कांदा लसूण घेऊन जा, पण वजा आणायचं नको म्हणून मी कांदा लसूण घेऊन नाही आले. आणि इथं आले तर त्याची किंमत होती बऱ्यापैकी, पण म्हटलं जाऊ दे, आता जेवढं लागतं ते आपल्याला इथं घ्यावंच लागणार म्हणून 1-1 किलो फक्त घेऊन आले. लसूण मी 1.5 किलो घेतला. तर त्यानंतर जेवण तयार झालं होतं माझं. आहोंना यायला उशीर होणार होता 5-5:30, त्यामुळे मी जेवण घेतलं. जेवणामध्ये मस्त मुगाची डाळ होती, रायता आणि हे पुलके बनवले होते, कारण माझ्याकडे भाकरीचं पीठ आता तरी नाही आहे म्हणून. आणि दुधीची भाजी बनवली होती तिखटवाली, जी मला प्रचंड आवडते, ती दुधी भोपळ्याची. त्यानंतर मग भाज्या वगैरे ठेवून दिल्या आणि असा होता माझा आजचा दिवस.